आज बऱ्याच शिकलेल्या मुली आपल्या पतीला व्यवस्थित बोलत सुद्धा नाही। आज बरीचशी लोक पतीला नोकरच समजतात। एक वाक्य बोलेल, जी मुलगी जॉब करते ना, करू दे, आनंद आहे, चांगली गोष्ट आहे, तिच्या जॉबचा पैसा आला ना, एकत्रित करा, पती पत्नी आनंदात राहा। ती जर तिचा पैसा तिच्याजवळ ठेवत असेल आणि तिच्या स्वतःसाठी खर्च करत असेल, अरे तो मेरा आहे, मी माझ्या हॉबीसाठी करतो, मग तू हॉबीसाठी करते तर यांनी त्याच्या हॉबीसाठी करावं। बिचारा एक घर चालवण्यासाठी काय काय करतो ना, ती फक्त माणसालाच माहिती आहे। जगाच्या ठोकरा खातो पण आपल्या घरच्यांना सुखीच ठेवतो, त्याचं नाव माणूस आहे। ऑफिस मध्ये जा, बॉसच्या शिव्या खाव्या लागतात। अरे ऑफिस मध्ये गेलं, बॉसच्या शिव्या खाव्या लागतात। इकडे जगामध्ये आलं, बाजारामध्ये आलं, मूर्ख लोकांशी संगती होते, मूर्ख लोकांसोबत वाद होतो। दिवसभर बिचारा ठोकरा खात, दिवसभर भटकत भटकत सायंकाळी कुठेतरी समाधानासाठी घरी येतो ना, घरी आल्यानंतर आपल्या पत्नीचं मुख बघितल्यानंतर त्याला समाधानच वाटावं। बऱ्याच ठिकाणी ते बिचारा आला, त्याला असं वाटतं नसतो आलो तर बरं झालं असतं। पत्नीचं एकच काम आहे, काहीच करण्याची गरज नाही। मग पती सायंकाळी घरी आला ना, दिवसभर थकलेला पती, दिवसभर ऑफिसमध्ये थकलेला पती, किंवा शेतकरी असेल दिवसभर शेतामध्ये काम केलेला पती, दुकानदार असेल दिवसभर नको नको त्या गिराईकांशी डोकं लावणारा पती, अरे एवढं डोकं पिकलेलं त्याचं असतं, एवढा थकलेला असतो, एवढा थकलेला असतो। घरी आल्यानंतर द्वार उघडल्याबरोबर पत्नीने फक्त एक स्माईल दिली ना, छोटीशी स्माईल दिली, थोडीशी जरी हसली ना, त्याचा दिवसभराचा थकवा जातो। पत्नीनं फक्त थोडंसं हसायचं आणि म्हणायचं, आलात तुम्ही, या, फार थकला असाल, बॅग माझ्याकडे द्या, बॅग घ्यायची, घरामध्ये ठेवायची, फक्त एक लोटाभर पाणी आणायचं आणि एक कपभर प्रेमाने कॉफी आणायची, कॉफी। अरे त्याने बघितलं ना मायबाप, तो गटागटा पाणी पिल, प्रेमाने कॉफी पिल, दिवसभर तो जो थकला ना, एका क्षणात त्याचा थकवा दूर होईल। अरे तुमच्या एका कॉफीसाठी आणि एका ग्लासभर पाण्यासाठी आयुष्यभर बैलासारखा राबेल रे, पण आपल्याला कधी दुःख होऊ देणार नाही मायबाप, हे तेवढंच निश्चित आहे, कधी दुःख होऊ देणार नाही। काय पाहिजे, मी परवा सांगून गेलो ना, मातांना काय पाहिजे, फक्त रिस्पेक्ट। तुम्हाला रिस्पेक्ट पाहिजे, मग त्यांना काय शिव्या पाहिजे? तुम्हाला रिस्पेक्ट पाहिजे, माणसाला काय पाहिजे? माणसालाही तर हेच पाहिजे ना। संसाराचा गाडा मायबाप दोन चाकावरती चालतोय, एक स्त्री रूपी चाक आहे, एक पुरुष रूपी चाक आहे। चाक जर सारखे असतील तर गाडा व्यवस्थित चालतो, आणि ते जर कमी जास्त झाले ना तर गाडा डगमगत असतो। मेरे ना, तो ते चाक कधी कमी जास्त होता कामा नये। ज्याच्या जीवनाचं चाक कमी जास्त झालं ना, त्याचा गाडा कधी पलटी होईल सांगता येत नाही। संसार सुखाचा कोणाचा आहे माहिती? संसारात सुखी कोण आहे माहिती? माणूस संसारात खऱ्या अर्थाने सुखी तोच आहे ज्याची पत्नी आणि मुलं बाळ त्याच्या आज्ञेत आहेत। आणि जगाच्या पाठीवर सर्वात दुःखी तोच आहे जो आयुष्यभर कष्ट करतो आणि शेवट म्हातारपणी मुलंही आज्ञेत राहत नाही आणि पत्नी सुद्धा प्रेमाने बोलत नाही। नंतर त्याला कळतं, अरे आयुष्यभर मी फक्त गाढवासारखं ओझच सांभाळलं, पण शेवट इथे माझं कोणीच नाही। त्याच्यासारखा दुःखी तोच आहे मायबाप। नंतर पश्चाताप करतो, देवा काय जन्म येऊन या केली म्या जोडी, ऐसे घडोघडी चित्ता येते आठव। ए माय, म्हातारा सासरा असेल ना, तर आपला म्हातारा बाप म्हणून शेवटचे क्षण त्याला एवढं प्रेम द्या, एवढी त्याची सेवा करा, एवढी सेवा करा, मरताना शेवट तो आशीर्वाद देऊनच गेला पाहिजे। म्हातारी सासू असेल ना, तर आपली स्वतःची आई म्हणून सेवा करा, एवढी सेवा करा, एवढी सेवा करा। जाताना त्या माऊलीने म्हटलं पाहिजे, माझी सून नाही, माझ्या लेकीसारखी हिने सेवा केली, माझी सून तर, माझी लेक तर तिच्या घरी होती,
पण ही माझी लेक झाली. अरे ज्या सुनेला आयुष्यभर त्रास दिला, आज त्याच सुनेने मला पाणी पाजलं. ही सून माझी सून नाही तर माझी लेक आहे. तिचा मरताना आशीर्वादच घ्या. जर तुम्ही या म्हाताऱ्या माणसाचा आशीर्वाद घेतला ना, आयुष्यभर आम्हाला जीवनात काही कमी पडणार नाही. त्यांच्यासारखा आशीर्वाद दुसऱ्या जगाच्या पाठीवर कोणताच नाही. बघा, पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या. मोठ्या प्रेमाने बोला राधे राधे. मुझे पता है टाळिया प्रत्येकाला वाजवावं अशा वाटतात. प्रश्न हा आहे, मांजराच्या गळ्यात घंटा बांधायचा कोणी? काय एकानेच वाजवलं तर बाकीच्यांना वाटतं सगळेच माझ्याकडे बघतील, सर्वांनी वाजवल्या तर बरं आहे, नाही वाजवल्या तर मग माझा अपमान होईल. असं नाही. वाक्याला रिस्पॉन्स देण्यासाठी जर वाजवली नस तर प्रेमाने टाळ्या वाजवा. माकडवाला नाचतो तर त्याच्यासाठी आपण टाळ्या वाजवतोय ना. एवढे हृदयातनं अंतकरणातनं वाक्य गेले वाजवा असे वाटतात. काही बिचारे वाजवतात परत थांबतात. याने काय होतं वक्त्याला कळतं, हा श्रोता जागा आहे. बरोबर, थकले नाही ना, कंटाळले नाही ना. इकडे काय थकलंच म्हणतात. बरोबर आहे. ते काय भागाभागात फरक असतो. हां, आमच्याकडे थकलेत ना. विदर्भाची भाषा तशी गोड आहे, चांगली. काय काय भागामध्ये ते भागाभागात फरक असतो ना. तिकडे मी त्या मला वाटतं खानदेशामध्ये आहे ना, खानदेशामध्ये गेलो. खानदेशामध्ये आणि ते ज्या घरी व्यवस्थेला होतो ना, जसे आमच्या सुरेश भाऊंच्या धर्मपत्नी आमच्या आईसाहेब, त्या बिचाऱ्या लेकरासारखी माझी काळजी करतात. लेकरासारखी. बघा, आलो तेव्हा काळा कुळकुळीत होतो, आता लालबुंद गाल झाले माझे. खरंच हो. त्यांनी स्पेशल काजू बदाम आणि पिस्ता आणि ते मनुका ना जाणे काय काय मला खाऊ घालतात. सकाळी उठल्याबरोबर ते माझ्याकडेच आणून दिलं. आधी ते सुखामेवा खा, नंतर कॉफी, दूध. मी यासाठी सांगते, मोठेपणा नाही. त्या माऊलीनी माझ्या आईसारखी ती सेवा करते. बोलणं माझं कर्तव्य आहे. तसं मला सांगायचं काय होतं मी बा, तसं मी तिकडे गेलो. जशा त्या काळजी करतात ना, तशी ती माऊली काळजी करत होती. जेवायला बसलो, जेवायला. आता तुम्ही त्या विचारतात, महाराज तुमच्या आवडीची भाजी सांगा काय आहे. आणि ते काही काही भाज्या काय काय बनवल्या ते कळतही नाही. आता शेवट काही इकडे पांडुरण्याला MP मध्ये काजूसारखं ते आहे बघा, काजूसारखी बी आहे. एक काळी आहे आणि एक पांढरी आहे. काळी छान लागते. तिला काय म्हणतात माहीत नाही मला. त्यांनी सांगितलेलं विसरून गेलो मी. चितकबरेदानी हे म्हणतात. चितकबरेदानी काजूसारखं असतं. काजू, त्याचा आकार काजूसारखा असतो. जाऊ द्या, ते नको आपल्याला. तिकडे खानदेशामध्ये गेलो आणि ती माऊली मला म्हणली, बाबा जेवताना तुम्हाला चटका देऊ का? चटका. म्हणलं चटका. म्हणलं नको माही, चटका नको. चटक्याला घाबरतोय मी. चटका नको मला. माझ्यासोबत विद्यार्थी होता. त्याला म्हणले, त्याला म्हणे बाळू तुला? ते म्हणे मलाही नको चटका बाबा. आम्ही दोघे हसत होतो. शेजारी घरमालक बसला होता. तो म्हणला, गे मला ते चटका. म्हणलं चटका. ती घरात गेली. मस्त तळलेल्या कुटलेल्या मिरच्याचा ठेचा आणला तिने. ठेचा हिरव्या मिरच्याचा ठेचा त्याच्या ताटामध्ये टाकला. छान मस्त वरतून तेल टाकलं आणि नंतर ते बघून आमच्या तोंडाला पाणी सुटलं. हा, आता मागावं तर कसा मागावा चटका? आता चटका कसा मागावा बोला ना. त्या चुरम्याला एका ठिकाणी काय म्हणतात काय की विसरूनच गेलो मी. म्हणजे शिळ्या भाकरी बारीक बारीक करून त्याला फोडणी दिलेलं. आणि त्याला आपल्याकडे कुटके म्हणत असतील. चुरमा म्हणतात, कुटके म्हणतात. छमकी रोटी. अच्छा, इकडे छमकी रोटी म्हणतात. एका ठिकाणी काहीतरी वेगळंच मी नाव ऐकलं. हा, सुरुवातीला एक बरोबर लातूर जिल्ह्यामध्ये एक माय म्हणली, म्हणजे सायंकाळची कथेला जाताना जसं तुम्ही मला फ्रुट्स देता तसं ती माय म्हणली, महाराज थोडी सुशीला खाऊन जाता का? म्हणलं आता सुशीला कशी खायची?